जो क्लासवाला, जो शिक्षक म्हणतो की मी गॅरंटी घेतो रिझल्टची, तो खोटं बोलतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का सर, शेवटी तो तुमचा मुलगा आहे, तुमची मुलगी आहे। तुम्हाला तुमच्या मुलाचं पोटेन्शियल, त्याची कॅपॅसिटी ओळखणं आलं पाहिजे। स्त्रियांच्या ज्या किटी पार्टीज चालतात तर त्याच्यामध्ये हा स्टेटस सिम्बॉल असतो की माझा मुलगा या अमक्या क्लासमध्ये जातो, माझा मुलगा या अमक्या। अगं तुझा मुलगा तर लोकल क्लासमध्ये जातो, म्हणजे तुझं तुझ्या मुलाकडे लक्ष नाही आहे। सर आमच्या कोचिंग क्लासमधली मी आतली गोष्ट सांगतो सर, जेव्हा एखादा शिक्षक 10-15 वर्ष झालं शिकवतो ना, त्याला डे वनला कळतं सर भारतामध्ये साधारण 12 ते 15 लाख इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडतात। हा आकडा सर US सारख्या स्टेटमध्ये टोटल ग्रॅज्युएट जेवढे बाहेर पडतात त्याहून जास्त, आणि यातले 85% इंजिनियर जे आहेत त्यांना म्हणावं तसा जॉब मिळत नाही। आणि मी खरं सांगतो सर की मी जसं म्हणालो, सगळ्या कोचिंग क्लासवाल्यांना ॲडमिशनच्या वेळी माहीत असतं की या मुलाचं होणार आहे का नाही। त्याच्या आम्ही काही क्रायटेरियाज ठेवलेले असतात की आम्हाला लेक्चरच्या वेळी जाणवत असतं। म्हणजे आमच्या क्षेत्राची ही हार्श रियालिटी आहे की इथं मोठ्या प्रमाणात हे फसवणूक केली जाते, की अक्षरशः तुम्हाला ती प्रलोभनं दाखवली जातात की ही अशी मुलं जो आमच्या इथं रिझल्ट दिसतो तर पुढच्या वेळी तुमच्या मुलाचा इतिहास आहे। म्हणजे मी स्वतः कोचिंग क्लासचा ओनर आहे, पण माझं वैयक्तिक मत आहे सर की कोचिंग क्लासची गरजच नसली पाहिजे। नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जे काही प्रेम दिलंय आणि या विजेता कॉर्नरला महाराष्ट्रातला सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। आज आपल्याकडं लर्न टू लर्न या क्लासचे गणेश चोपडे सर आले आहेत, ज्यांनी जी किंवा नीट परीक्षांसाठी 5,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। कुणी जी किंवा नीटसाठी ॲप्लिकेबल आहे किंवा कुणी अप्लाय केलं पाहिजे, कोणी नाही केलं पाहिजे, कारण फार मोठी निराशा पदरात पडण्यापेक्षा सुरुवातीच्याच काळात कसा A प्लॅन, B प्लॅन, C प्लॅन पण तयार ठेवला पाहिजे। तर हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा। या पॉडकास्टला तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो, इथं खूप सारे रिअल हिरोज येतात जे तुम्हाला अंधारात उजेडात जाण्याचा मार्ग दाखवतात। तर तुम्ही नक्की खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, कारण तुमचं ज्ञान तर वाढणारच आहे, तुम्हाला सुद्धा एक यशस्वी हिरो बनण्याचा स्कोप हे हिरो तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत। सो प्लीज ज्यांनी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा। स्वागत करूयात आपण गणेश चोपडे सरांचं। गणेश चोपडे सर, तुमचं मनापासून स्वागत विजेता कॉर्नर या यूट्यूब पॉडकास्टवरती। सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुमच्याबद्दल इन शॉर्ट आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचं लहानपण, तुमचं शिक्षण, तुमचं बॅकग्राऊंड याच्याबद्दल इन शॉर्ट तुम्ही माहिती द्याल। सर मी मूळचा सांगलीच आहे, माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण तिथंच झालेलं आहे। BSc मी सांगलीतूनच केली आणि नंतर MSc मी पुण्यात आलो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये MSc केली। तर बॅकग्राऊंड तसं पाहायला गेलं तर आई बाबा शेती करणारे आहेत, शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी, आणि आई वडिलांचं विशेष शिक्षण नव्हतं। सो त्यामुळे त्यांनी नेहमीच मला ते द्वार ओपन ठेवलं होतं की तुला तुझ्या करिअरमध्ये, तुझ्या जीवनात जे करायचं आहे त्याच्यासाठी तू फ्री आहेस। सो बऱ्याच वेळा शिक्षित पालकांकडून जे प्रेशर येतं एखाद्या पर्टिक्युलर करिअरला चूज करण्याबद्दल, सुदैवाने मला तसं नाही मिळालं। सो त्याच्या दोन्ही बाजू असतात। काही वेळा तो प्रेशर नसल्यामुळे मुलं वाया पण जातात आणि काही वेळा ती जबाबदारी लवकर अंगावर आल्यामुळे त्यातून तुमची चांगली वाटचाल पण होते। तर सुदैवाने मला सहकारी किंवा माझा मित्रपरिवार अशा चांगल्या प्रकारे मिळाला की त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा काही तसा काही प्रॉब्लेम झाला नाही। आणि पूर्वीपासूनच माझं म्हणजे 10वीपासूनच माझं होतं की मला फिजिक्समध्येच करिअर करायचं आहे। तो सब्जेक्ट मला फार आवडत होता आणि त्याचं एक मुख्य कारण असं पण होतं की मी थोडासा धार्मिक बॅकग्राऊंडचा आहे, आध्यात्मिक बॅकग्राऊंडचा आहे, मी स्वतः वारकरी आहे। तर मला माझ्या वैयक्तिक अभ्यासात लक्षात आलं की फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे, भौतिकशास्त्र हा असा सब्जेक्ट आहे जो अध्यात्माच्या सगळ्यात जवळचा आहे। सो कुठेतरी मी ते 10वी-11वीतच ठरवलं होतं की आपलं करिअर जे आहे ते फिजिक्समध्येच करायचं। सो त्यामध्ये एकतर रिसर्च किंवा टीचिंग अशा पद्धतीनंच जाण्याचा तो माझा प्रवाह होता। सो त्यामुळेच मी बाय चॉईस इंजिनिअरिंगला न जाता BScला गेलो। बऱ्याच वेळा BScला येणारा क्राऊड मी पाहिलेला आहे की त्यांना इंजिनिअरिंगला न मिळाल्यामुळे किंवा त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते BScला येतात।
बट मी त्या बाबतीत मी नेहमीच म्हणतो की मी बाय चॉईस BSc ला आलो होतो, बाय चॉईस MSc ला आलो. आणि जे शिक्षक होण्याचं जे मी ठरवलं ते सुद्धा बाय चॉईस होतं, ॲक्सिडेंटली किंवा दुसरीकडे कुठे चांगलं करिअर होत नाही म्हणून मी इकडे आलो असा काही प्रवाह नाही. सो मागे वळून जेव्हा मी पाहतो तर मनात एक समाधान आहे की कुठेही असं रिग्रेट नाही वाटत की आपण चुकीचा हे घेतला वगैरे. इनफॅक्ट इथे ही गोष्ट पण मी नमूद करेल, कदाचित प्रेक्षकांना थोडंसं वेगळं वाटू शकेल की गेली 12 वर्ष झालं मी फिजिक्सचा टीचर आहे. JEE नीटच्या मुलांना मी फिजिक्स शिकवतो. हजारो मुलांना आतापर्यंत गाईड केलेलं आहे. त्यातली बरीच मुलं गव्हर्नमेंट MBBSला ॲडमिशन घेतलेली आहेत, मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहेत. पण माझ्या वैयक्तिक अभ्यासाच्या किंवा शिक्षणाच्या प्रवासामध्ये थोडंसं आश्चर्य वाटेल लोकांना, पण मी स्वतः फिजिक्समध्ये सर 5 वेळा फेल झालेला माणूस आहे. अरे वा, ग्रेट. सो हे थोडंसं वेगळं वाटू शकेल की BSc एखाद्या वेळेला फेल झालं त्याच्यानंतर पुन्हा बाउन्स बॅक करणं हे विजेत्याचीच निशाणी आहे. सो मला त्या माझ्या फेल्युअरमधनं सर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर आपण फेल झाल्यानंतर आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला कशी बघतात आणि त्यांचं खरं चेहरा आपल्याला बघायला मिळतो की त्यांचं आपल्याबद्दलचं मत काय आहे, त्यांचे आपल्याबद्दलचे टोमणे. आणि मी गमतीने मुलांना नेहमी म्हणतो की आयुष्यात जेवढ्या कमी वयात तुम्हाला एखादं फेल्युअर येईल ना तेवढं चांगलं असतं. याचं कारण सर असं आहे की जेव्हा तुम्ही कमी वयात फेल होता ना तर तुम्हाला सांभाळायला तुमचे आईवडील आहेत. बरोबर. पण जेव्हा मी अशी बरेच विद्यार्थी पाहिलेले आहेत, बरेच माझे कलिग पाहिलेले आहेत की शिक्षणामध्ये किंवा करिअरमध्ये बऱ्याच उशिरा जेव्हा त्यांना फेल्युअर येतं तेव्हा ते त्यांना डायजेस्ट होत नाही, त्यांना ते पचत नाही, कारण कधी तसा फेल्युअर पाहिलेलाच नसतो. सो मग तिथे जो डिप्रेशनमध्ये येतात आणि तिथे जो त्यांना तो सगळा मानसिक त्रास होतो, त्यापेक्षा मी मुलांना गमतीने नेहमी म्हणतो की कधीतरी फेल होऊन बघा, कारण त्या गोष्टीतून आपल्याला भरपूर शिकायला मिळतात. सो मला पण त्या गोष्टीतून भरपूर शिकायला मिळालं की माझ्या वैयक्तिक गोष्टीबद्दल बऱ्याच मला कळलं की माझं पोटेन्शियल काय आहे, मला कशामध्ये काय करू शकतो. कारण त्या फेल झाल्यानंतर आपल्याकडे जो 1 वर्ष असतो सो त्यात करण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात की जसं मी त्या पिरियडमध्ये पेपर टाकण्याचं पण काम केलेलं आहे. मी कॉफीच्या दुकानात जाऊन कॉफी तयार करणं आणि कप धुणे ही सुद्धा कामं केलेली आहेत. आमचं शेतकरी बॅकग्राऊंड असल्यामुळे घरातील शेतीची कामं आहेत, जनावरांची कामं ही सुद्धा सगळी केलेली आहेत. आणि कुठेतरी या सगळ्या कामांमुळे मला लक्षात आलं की एक मातीशी जी जाण असते, मातीचं जे आपलं नातं असतं ते टिकून राहायला फार फायदा होतो. सो ते अशा पद्धतीनंच ही जर्नी झालेली आहे. आणि आता मुलांना शिकवणं आणि त्यात एक वेगळा आनंद मिळतो. आणि माझा असा प्रश्न की बाबा तुम्ही जे आता MSc केल्यानंतर तुम्ही सुरुवातीलाच हे ठरवलं नसेल ना मला क्लासेस खोलायचे म्हणून, तुम्ही अदर काही प्रयत्न केले असतील कुठेतरी? नाही, मुळात सगळ्याकडं अपयश आल्यानंतर बुवा आता काहीच नाही जमत आहे, आय एम बेस्ट टीचर पण मला कुठे जॉबही मिळत नाही, असा काही विषय होता का ज्याच्यामुळे तुम्ही क्लासेस वगैरे ओपन करण्याचा विचार केला? नाही, त्या बाबतीत मी थोडंसं स्वतःला लकी नशीबवान समजेल की मी MSc ला असतानाच मला काही प्रायव्हेट ट्युशनच्या इन्क्वायरीज आल्या आणि मी तशा मुलांना शिकवायला लागलो. मग मला लक्षात यायला लागले की अरे आपल्याला हा पेशा खूप चांगला जमतोय, आपल्याला ह्यात चांगली आवड आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर सर मी MSc झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपन्यांमध्ये जॉबसाठी विशेष प्रयत्नच केला नाही. सो तिथेच मला लक्षात यायला लागले की आपलं पोटेन्शियल जे आहे ते शिक्षणामध्ये आहे. आणि दुसरं मला एक जाणवलं असं की जेव्हा मला म्हणजे मी जसं म्हणालो मला फिजिक्समध्येच पहिल्यापासून करिअर करायचं होतं आणि रिसर्च फील्ड एक माझ्यासाठी एक खूप अट्रॅक्टिव्ह असं फील्ड होतं. बट मला जे सुदैवाने चांगले शिक्षक मिळाले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये असू दे किंवा सांगलीला BSc ला असताना डॉक्टर पतंगराव कदम कॉलेजमध्ये असू देत, तर ह्या शिक्षकांकडनं जे मोटिवेशन मिळालं त्यातून एक लक्षात आलं की एक शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये बदल घडवू शकतो. की जसं मी स्वतः एक वैज्ञानिक झालो असतो तर मी कितीहून शोध लावले असते, बट मी जर एक चांगला शिक्षक झालो तर माझ्या पूर्ण करिअरमध्ये असे 100 वैज्ञानिक मी घडवू शकतो, एक चांगले नागरिक घडवू शकतो. हे जेव्हा माझ्या शिक्षकांकडनं मला त्याची जाणीव झाली की पॉवर ऑफ टीचर, एक शिक्षक होण्याची ताकद काय आहे, मग म्हणलो की नाही आपण याच फील्डमध्ये करिअर करायचं. आणि मी गेल्या 10-12 वर्षांमध्ये असं कधीच मला इनफॅक्ट लॉकडाऊनचा पिरियड आला, खूप अप अँड डाऊन झाले, आमच्याकडे कामं नव्हती कारण आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यामुळे, पण कुठेही असं वाटलं नाही की आता हे फील्ड सोडावं आणि दुसरं काहीतरी करावं.
किंवा मागे वळून पाहिल्यानंतर असं कधीच वाटलं नाही की अरे आपण चुकीच्या फील्डमध्ये आलोय. ते जे समाधान या फील्डमध्ये मिळतं म्हणजे ते वेगळंच आहे. फंटास्टिक. मग अशी तुम्ही बोलता बोलता म्हणलात की अपेक्षांचं ओझं तुमच्यावरती नव्हतं कारण आई वडील शिक्षित नव्हते. आता आमच्यासारखे एज्युकेटेड पालक आहेत, मग आता आमचं अपेक्षांचं ओझं मुलांवरती असतं. बरोबर. किंवा ठेवलं तर मुलं चांगल्या लेवलला जातात असंही म्हटलं तुम्ही ना. अपेक्षांचं ओझं नाही ठेवलं तर मुलं बिघडू पण शकतात. अगदी बरोबर. मग ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं पाहिजे, पहिलं इन शॉर्ट उत्तर. हा खूप छान प्रश्न विचारलाय सर. कारण आता स्पेशली आपण शहरांमध्ये पाहिलं तर हा पालकांसमोरचा मोठा प्रश्न आहे की मुलावर प्रेशर द्यावं की नाही. कारण हल्ली म्हणजे मला चांगलं आठवतं, तुम्ही पण तुमच्या बालपणी असं पाहिलं असाल की पालकांना कधी हे टेन्शन नव्हतं का, ही काळजी नव्हती किती मार्क पडतील. आणि आपण जर प्रेशर दिलं अभ्यासाचं तर मुलगा आपलं काहीतरी बरं वाईट करून घेईल याची काळजी लहान 15-20 वर्षापूर्वी. आता पालकांना फार ती काळजी आहे. सो त्यामुळे पालक खरं तर भीतीच्या वातावरणात असतात की घडवायचं पण आहे पण जास्त त्याला प्रेशर दिलं तर सगळा गोंधळ होतो. 8वी-10वीची पोरं पण आत्महत्या करतात. अगदी हो, तो तर फार मोठा विषय आहे सर. आपण नक्कीच त्याच्यावर पण ओझांमुळे अगदी 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 नाही द्यावं तर मुलं अभ्यासच करणार. कारण आता डिस्ट्रॅक्शन, बॅलन्स ठेवायला पाहिजे. बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का सर, की शेवटी तो तुमचा मुलगा आहे, तुमची मुलगी आहे. तुम्हाला तुमच्या मुलाचं पोटेन्शियल, त्याची कॅपॅसिटी ओळखणं आलं पाहिजे की ते फार महत्त्वाचं आहे. आपण जे पालक म्हणून दुसऱ्या मुलांशी आपल्या मुलाचं जे कंपॅरिझन करतो की अमक्याचा मुलगा वर्गात पहिला आला, तू का नाही आलास, तुला का कमी पडले, अमक्याला एवढे मार्क्स पडले, तुला का नाही, हे कंपॅरिझन करणं कुठेतरी पालकांनी थांबवलं पाहिजे. कारण याच्यामुळे कुठेतरी ती स्पर्धात्मक भावना एक निगेटिव्ह वेनी आपण म्हणूया की नकारात्मक दृष्टीने स्पर्धात्मक भावना मुलांच्या मनात निर्माण होते. त्यापेक्षा मुलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचं 100% त्यांची कॅपॅसिटी पोटेन्शियल बाहेर कसं येईल यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे फार गरजेचं आहे. रादर फक्त त्यांना दुसऱ्या मुलांबरोबर कम्पेअर करणं. कारण मी हे सर पाहिलेलं आहे की म्हणजे माझे एक ओळखीचे पालक होते, ते पाटबंधाऱ्यामध्ये मोठे अधिकारी होते. तर मला चांगलं आठवतं त्यांच्या मुलीबरोबर माझं काउन्सिलिंग चालू होतं. 11वीत होती ती. आणि त्याचे बाबा नकळतपणे म्हणाले, बघ माझ्या ऑफिसमधल्या पिऊनचा मुलगा यावर्षी 12वीला होता, त्याला 96% पडल्यात. बरं, मी त्याचा अधिकारी आहे आणि तू माझी मुलगी आहेस. सो ऑफिसमध्ये माझं रेप्युटेशन राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं मार्क्स पाड. मग असं कुठेतरी प्रेशर देण्याचा पण भाग होतो. तर पालकांनी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थी स्टेटस केले का मुलांच्या मार्कांना. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. स्पेशली मी पुण्यामध्ये हा फार भाग पाहिलेला आहे. तो सिम्बॉल ऑफ स्टेटस शाळा निवडण्यावरून पण असतो की त्यांनी त्यांच्या स्टेटसला शाळेच्या फीसशी डायरेक्टली प्रपोर्शनल करून ठेवलेला आहे. शाळेत काय शिकवतात नाही, जेवढी जास्त फीजवाली शाळा तेवढा माझा सोसायटीमधला स्टेटस चांगला. मग तोच पुढे जाऊन एखाद्या कोचिंग क्लास निवडताना सुद्धा पण तिथे तोच होतो भाग की जेवढी महागडी कोचिंग क्लास तेवढा माझा सोसायटीमधला शिक्षण चांगलं आणि सोसायटीतला रिस्पेक्ट. सर म्हणजे मी काही पालकांच्या अशा ग्रुपमधले डिस्कशन ऐकलेले आहेत, स्पेशली स्त्रियांच्या ज्या किटी पार्टीज चालतात. तर त्याच्यामध्ये हा स्टेटस सिम्बॉल असतो की माझा मुलगा या अमक्या क्लासमध्ये जातो, माझा मुलगा या अमक्या. अगं तुझा मुलगा त्या लोकल क्लासमध्ये जातो म्हणजे तुझ्या मुलाकडे लक्ष नाही आहे, तू तुझ्या मुलाच्या करिअरबद्दल सिरियस नाहीस. म्हणजे हे मी शिक्षित अडाणी पालक आहेत असं म्हणायला पाहिजे. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. आणि अजून एक मी या पालकांच्या बाबतीत बोललेलं. आता सर तुम्ही आणि मी सुद्धा पालक आहेत, माझी पण लहान लहान लेकरं आहेत. सो पण ह्या हल्लीच्या जे म्हणूया की स्पेशली IT फील्डमधून मिडल क्लासमधून एकदम अप्पर मिडल क्लासमध्ये गेलेला जो क्राऊड आहे, तर त्या पालकांनी कशी मानसिकता करून ठेवलेली आहे की मला जे कष्ट झाले, मला जो त्रास झाला तो माझ्या मुलाला नाही झाला पाहिजे, म्हणून मी काय करणार, लहानपणापासून माझ्या मुलाला अशा सगळ्या सुविधा देणार की त्याला त्याची जाणीव होऊ नये. अगदी बरोबर आहे. पालक म्हणून मी पण त्यांच्या भावना समजू शकतो. त्यामुळे होतंय काय सर, या मुलांना वास्तव्याची जाणीवच राहत नाही. आपले आई वडील जे कष्ट करतात त्याची जाणीवच राहत नाही. या मुलांना कधी मी अशी सर माझ्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या मुलांनी अजूनपर्यंत म्हणजे 12वीला गेल्यात सर मुलं, पण यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलेला नाही. ही बसमध्ये बसलेली नाहीत, यांना बस हा प्रकार माहीत नाही.
का? कारण कुठेही जाण्यासाठी हल्ली कॅब आहे किंवा ड्रायव्हर असतो, तो ड्रायव्हर सगळीकडे घेऊन जातो. सो तो जो स्ट्रगल असतो, जो त्यांच्या आईवडिलांनी घेतलेला आहे, बघितलेला आहे, त्यामुळे ते कुठेतरी त्या फेजला पोचलेले आहेत. पण त्या मुलांनी तो पाहिलंच नाही. सो त्यांना त्याची जाणीवच नसते. सर तुम्ही आठवून बघा, आपल्या लहानपणी आपण आपल्या वाढदिवसाला किती म्हणून खर्च करत होतो. वाढदिवसच केला नाही. केला तर तेवढाच एक सगळ्या आपल्या मित्रांना काहीतरी बिस्किट दिलं किंवा शाळेमध्ये. माझं तर एज आफ्टर 30 मला माहित झालं की माझी ही बर्थ डेट आहे. सर आमच्या वेळी तर अशी पद्धत होती की आम्ही ते 50 पैशाचं चॉकलेट आणत होतो आणि ते वर्गात सगळीकडे वाटत होतं, झाला वाढदिवस. सर आता माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा वाढदिवसाचा बजेट जे आहे ते साधारण 50,000 ते 1,00,000 असतं. पण यामध्ये सर हे बजेट कुठलं, हे बजेटमध्ये ते त्यांच्या काही मित्रांना घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जातात. मग तिथं ते सेलिब्रेशन करणं का? कारण माझ्या बाकीच्या मित्रांचं पण तिथे झालेलं आहे. सो कुठेतरी माझ्यावर पण ते प्रेशर आहे की त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊनच ते सेलिब्रेशन झालं पाहिजे. आणि मग त्या मित्राला देताना पण बाकीच्यांचं रिटर्न गिफ्ट पण कसं असतं. मला चांगलं आठवतं सर, मी लहानपणी रिटर्न गिफ्ट म्हणून पेन्सिल किंवा बिस्किटाचे पुढे घेऊन वाढदिवसाला गेलेलं आहे. आता रिटर्न गिफ्ट असे नसतात सर. रिटर्न गिफ्टची बजेट कॉस्टिंग केली जाते. 5 ते 10,000 ॲव्हरेज रिटर्न गिफ्टचं काही ठिकाणी बजेट असतं सर. मी अक्षरशः म्हणजे डोक्याला हात लावतो, अरे बापरे, हे पालक ठीक आहे तुमच्याकडे पैसे आहेत, तो तुमचा प्रश्न आहे, बट मुलांना इतकं तुम्ही हे करून देता, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना बिलकुलच कशाची किंमत राहिली नाही. असं म्हणजे मी मध्ये एक कन्सेप्ट ऐकला होता, सर्कस के शेअर. म्हणजे ते कोणती तरी सर्कस होती आणि मग पुढे ते वाघांचे खेळ बंद केले. बरोबर. आणि मग त्या वाघांना मांस खायला द्यायला ते सर्कस मालकाला परवडे ना म्हणून त्यांनी ते कोलकात्याच्या जंगलामध्ये सोडले. आणि 8 दिवसानंतर जेव्हा त्यांचा सर्वे केला तेव्हा असं पाहण्यात आलं की त्या वाघांना कुत्र्यांनी मारून खाल्लं. अगदी बरोबर. म्हणजे आपण आपल्या मुलांना सर्कसचे शेअर बनवतोय. कदाचित त्यांची तेवढी पात्रता कमवण्याची नाही, तेवढं खर्च करायला पण त्यांना शिकवतोय. त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू देत नाहीये. त्यांना एवढ्या सुख सुविधा देत आहेत की उद्याच्याला जर तुम्ही नसाल किंवा तुमची थोडीशी आर्थिक परिस्थिती 19-20 झाली तर तो पोरगा काहीच करायच्या लायकीचा राहणार नाही. खरंय सर, अगदी बरोबर बोललात. आणि ही एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून कुठेतरी ती भीती वाटते की या मुलांचं पुढे काय होणार. कारण आत्ताचं आपण जग पाहिलं तर इतकं व्होलॅटाईल झालेलं आहे की त्यांच्या पालकांचीच जॉब राहील का नाही ह्याची शाश्वती नाही आहे. एक्झॅक्टली. सो त्यामुळे या मुलांना ती कुठेतरी खऱ्या जगाची जाणीव करून देणं हे सुद्धा या शिक्षणातलाच एक भाग आहे असं मला वाटतं. सो याच्यावर मी एक पालकांना सर नेहमी एक खूप छान एक्झाम्पल किंवा म्हणूया की एक उपाय सांगत असतो. मी पालकांना म्हणतो, तुमची भलीही आर्थिक परिस्थिती असू दे पण तरी सुद्धा त्यांचं ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण आहे, स्पेशली इंजिनिअरिंग वगैरे करत असाल, मेडिकल करत असाल, तर तुम्ही एक एज्युकेशन लोन करा आणि त्याचा हप्ता मुलांच्या अंगावर टाका. सर ह्याचा खूप उपयोग होतो. कारण मी माझं स्वतःचं एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन लोनमधून केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कमवायला लागल्यानंतर ती जी जाणीव होती की आपल्याला हप्ते भरायचे आहेत, आपल्या घरात पैसे पाठवायचे आहेत, आपल्याला आमका खर्च बघायचा आहे. सो ती जाणीव जेव्हा असते ना तेव्हा माणूस एक वेगळ्या पद्धतीनं त्या पैशाकडे बघतो. पैशाची आले पैसे तर एन्जॉय करणं. अगदी बरोबर. मी काही जण पाहिलेले आहेत की ज्यांना ती जाणीव नसल्यामुळे आले की पैसे, तुम्ही म्हणाला तसे 10-20 हजारचे शूज घेतले, कुठल्या तरी कॉन्सर्टला गेले, तिकडे 10-20 हजार रुपये घातले. सो ते पैशांची किंमतच राहत नाही. आणि देव ना करू कुठेतरी पुढे वाईट परिस्थिती आली तर मग ह्या मुलांना त्याच्यामध्ये प्रिपेअर्ड नाही आहेत, त्यांना त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करणं फार अवघड होणार आहे. सो एक पालक म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीची सुद्धा मुलांना जाणीव करून देणं की बाळा, परिस्थिती बाहेरची तुला जेवढी चांगली वाटते तेवढी नाही आहे. बरीच अशी विद्यार्थी आहेत, बरीच अशी लोक आहेत, त्यांना खाण्यापिण्यासाठी सुद्धा स्ट्रगल आहे. सो ती जाणीव करून देणं सर फार गरजेचं आहे. पण हे आता जे काही तुम्ही क्लासेस घेताय, जीई असेल किंवा नीट असेल, खूप सारे महागडे क्लासेस पण अगदी, किंवा पालकांच्या प्रेशरवर तुला मेडिकलच घ्यायचंय किंवा इंजिनियरच व्हायचंय, किंवा आमच्या गावाकडे आम्ही बीड कडून बिलॉंग करत होतो, तिकडे काहीतरी MPSC UPSC असा प्रकार असतो. आता हे आई वडिलांचं प्रेशर असेल किंवा मुलांनी स्वतः घेतलेला निर्णय असेल, याच्यातली किती मुलं पात्र आहेत हे सगळं करण्यासाठी, असं हे कसं शोधता येऊ शकेल? सर
हा पण आता खूप मोठा विषय झालेला आहे. कारण मी थोडेसे आकडे सांगतो आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येतो सर, की जर आता जेई नीट बद्दल जर बोलायचं झालं तर ह्या वर्षी जेईला साधारण 13 ते 14 लाख मुलं बसली होती. दुसऱ्या बाजूला तुम्ही IITच्या सीट्स पाहिल्या तर साधारण 17,000च्या आसपास सीट्स आहेत. 17,000 सीट आणि 13 ते 14 लाख रुपये विद्यार्थी बसलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मेडिकलचं जर पाहायला गेलात तर नीट नावाची एक्झाम आहे. सो त्यामध्ये साधारण मागच्या वर्षी 25 लाखाच्या आसपास विद्यार्थी बसले होते. यावर्षी ते 30 लाखांपर्यंत जाईल अशी शक्यता आहे. आणि सीट्स पाहिल्यात तर पूर्ण भारतामध्ये गव्हर्नमेंट सीट्स आहेत 50,000च्या आसपास MBBSच्या आणि प्रायव्हेट आहेत 50,000च्या आसपास. 1 लाखाचे जागा उपलब्ध आहेत आणि 30 लाख विद्यार्थी आहेत म्हणजे नीट देण्याचे. अगदी बरोबर. आणि त्यात पण मी जसं म्हणालो 50,000 प्रायव्हेट जो आहे तो 90% मिडल क्लास लोकांना त्यांची फीस परवडणारी नाही आहे. कारण ती फीस साधारणपणे 4.5 वर्षांची सर 70 लाख ते 1 करोड पर्यंत जाते MBBSची. सो गव्हर्नमेंटसाठीच मेनली ही मुलं सगळी प्रिपेअर करत असतात. त्याच्या व्यतिरिक्त पण काही डोनेशन वगैरे असतील? तो तर वेगळाच भाग आहे सर. प्रायव्हेटमध्ये तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलात की फीच्या प्रपोर्शनमध्ये तिथे डोनेशन चालत असतं. पण सांगायचं आहे तू की एवढं कॉम्पिटिशन असताना म्हणजे जर आपल्याला माहीतच आहे की ह्या 30 लाखपैकी साधारणपणे 25 लाख 50,000 विद्यार्थ्यांना MBBS गव्हर्नमेंट मिळणार नाही डे 1ला. 25 लाख तर म्हणजे खूप कमी जातं. सो म्हणजे 30 लाखामध्ये आपण म्हणालो तर साधारण 29,50,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशनच मिळणार नाही आहे डे 1ला. कन्फर्म आहे. म्हणजे कितीही मुलगा तो अभ्यास करू दे, काहीही करू दे, आईवडिलांनी किती बर्डन टाकलं, काही केलं तर 29,50,000 मुलांना ऍडमिशन मिळणारच नाही आहे. आईवडिलांनी पण समजून घेतलं पाहिजे, मुलांनी पण समजून घेतलं पाहिजे. याची मानसिक तयारी करणं खूप गरजेचं आहे सर. मी म्हणत नाही की तुम्ही करू नका, बट ते करण्याचे काही क्रायटेरियाज आहेत. त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर करा. आणि क्रायटेरियामध्ये बसत असताना सुद्धा मागे तुम्हाला हे बॅकअपला हे माहीत पाहिजे. इन केस नाही झालं तर इट्स ओके, कारण यामध्ये प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे. आणि ह्या प्रोबॅबिलिटीमध्ये जर नाही होत असेल तर आपल्याकडे प्लॅन बी प्लॅन सी असणं फार गरजेचं आहे. हा जो क्राऊड वाढत चाललेला आहे यामध्ये डेफिनेटली बरेच फॅक्टर्स आहेत. कारण तुम्ही बाकीचे BA BCom BSc आपल्या ट्रॅडिशनल कोर्सेस जर पाहिला तर त्यातून मुलांना म्हणावे तितके जॉब अपॉर्च्युनिटीज नाहीत. दुर्दैवाने आत्ता इंजिनिअरिंग, मेडिकल आणि असे काही सिलेक्टिव्ह कॉमर्समधले काही सिलेक्टिव्ह पार्ट आहेत किंवा कोर्सेस आहेत की जिथे एक ॲव्हरेज प्रोबॅबिलिटीच्या टर्म्समध्ये जेवढी मुलं येतात त्या मानाने चांगलं पॅकेज मिळतं, पॅकेज म्हणा किंवा जॉब मिळतो. सो त्यामुळे कुठेतरी तो ओढा खूपच झालेला आहे. बट ते काय होतं सर, अति तिथे माती आहे. सो जसं कॉम्प्युटर सायन्स या ब्रांचचं झालेलं आहे, इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे, तर त्याचा काही वर्षांमध्ये इतकं ट्रेंड आलेलं आहे की म्हणजे अक्षरशः कॉलेजवाल्यांनी 50%हून जास्त सीट्स ज्या आहेत त्या फक्त कॉम्प्युटर सायन्ससाठी ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे होतं काय की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा विद्यार्थी तिथं येणार आहेत तर तेवढ्या प्रमाणात जॉब अवेलेबल नाही आहेत. आणि त्यामुळे होतं काय की तुम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करता पण त्यातनं पण तुम्हाला आउटपुट असं मिळत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अभ्यास करणं, एक कोणतरी त्या फील्डमधला जो मुरलेला व्यक्ती आहे, जो कोणतरी त्यातला एक्सपर्ट आहे, तर त्याचा सल्ला घेणं आणि ते वेळीच सल्ला घेणं फार गरजेचं आहे. कारण ह्या 2 वर्षाच्या 11वी-12वीची जर्नी बऱ्याच मुलांची तर 8वी पासून चालू होते. फाउंडेशनच्या नावाखाली आम्ही कोचिंग क्लासवाले 8वी पासून मुलांचे ॲडमिशन्स घेतो. सो या 4-5 वर्षांमध्ये लाखो रुपये तुम्ही पालक म्हणून खर्च करत असता. मुलांचे शेकडो तास त्याच्यामध्ये स्पेंड होणार आहेत. आणि जर त्यातून मुलांना डिप्रेशन येणार असेल किंवा आर्थिकदृष्ट्या पण तुम्हाला त्रास होणार असेल तर त्याचा वेळीच विचार करणं तर ते फार गरजेचं आहे सर. पण हे प्लॅन ए, प्लॅन बी किंवा प्लॅन सी जे म्हणतात ते कसं काय करता येईल वर्कआउट याच्यामध्ये? आता याच्यामध्ये कसं आहे सर की कोणत्याही करिअरमध्ये जायचं असेल तर प्रत्येक करिअरला काही विशेष तुम्हाला तुमच्याकडे गुण असणं फार गरजेचं आहे. की जसं इंजिनिअरिंगबद्दल बोलायचं झालं तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि फिजिक्स खूप वापरायचं आहे. सो तुमची मॅथमॅटिकल ॲबिलिटी खूप चांगली असणं गरजेचं आहे इंजिनिअरिंगसाठी. जर तुम्हाला 10वीपर्यंत मॅथ्स आवडत नसेल किंवा मॅथ्समध्ये तुम्ही ॲव्हरेज मार्क पडत असाल तर याचा कुठेतरी असा अर्थ निघू शकतो की तुम्हाला इंजिनिअरिंग तेवढं जमणार नाही. अगेन मी म्हणतो एक्सेप्शन सगळीकडे आहेत, बट त्या एक्सेप्शनच्या जोरावर आपण आपल्या मुलगा पण त्यातीलच असेल असं गृहीत धरणं थोडंसं चुकीचं होतं. आणि दुर्दैवाने काय झालेलं आहे सर ट्रेंड की 10वीमध्ये जर 90 आणि 80% असेल तर आपण सायन्सला जाणार,
70 आणि 80 असतील, 60% असतील तर आपण कॉमर्सला जाऊया, आणि जस्ट पास झालो असेल तर आपल्यासाठी आर्ट्स पर्याय आहे, अशी कुठेतरी एक मानसिकता झालेली आहे. आणि ती डेंजर आहे. ते 10वीत 90% म्हणजे तो इंजिनियर होणार किंवा तो डॉक्टर होईल असं बिलकुल नाही. कारण मी सीट्सच्या टर्म्समध्ये बोललो तर 90%च्या पुढं पडणारी सुद्धा लाखो मुलं आहेत सर. सो या सगळ्यांनाच मेडिकलला नाही मिळू शकत. कारण तिथं जाण्यासाठी तो सगळा प्रवास झेपण्यासाठी काही क्रायटेरियाज असणं गरजेचं आहे. की जसं सगळ्यात मुख्य म्हणजे त्या मुलाची 10-12 तास अभ्यास करण्याची कॅपॅसिटी आहे का, तुम्ही तेवढं डेडिकेशन देणार आहात का. स्पेशली मेडिकलच्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणतो की नीट एक्झाम देणं आणि त्या कोर्सला ॲडमिशन घेणं ही तुमची पहिली पायरी आहे. आपल्याला माहिती आहे चांगला डॉक्टर होण्यासाठी पुढे 10 वर्ष तुम्हाला अभ्यास आहे. MBBSची वर्ष आहेत, 4.5 वर्ष इंटर्नशिप आहे, मग तुम्हाला मास्टर्स करायचे आहेत, स्पेशलायझेशन करायचं. सो साधारण पुढचे किमान 10 वर्ष तुम्हाला अजून शिक्षण आहे. डेफिनेटली त्यातल्या 4-5 वर्षानंतर तुमचं अर्निंग चालू होतं, बट फुल फ्लेश डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला 10 वर्ष तरी हार्डवर्क करायचं. सो तुमचं हार्डवर्क करण्याची तयारी आहे का. दुसरी गोष्ट, एक चांगला तुम्ही डॉक्टर झाला असाल तर तुम्हाला पर्सनल लाईफशी थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागतं. रात्री 12 वाजता कॉल. आता एक शिक्षक म्हणून मला रात्री 12 वाजता कोणता विद्यार्थी फोन नाही करणार की सर मला डाऊट आलेला आहे. आला तरी मी म्हणेल बाळा झोप, मी सकाळी तुला उत्तर देईन. पण डॉक्टरला ऑप्शन नाही आहे. तो कुठल्या कार्यक्रमात स्वतःच्या लग्नात जरी गेला तरी त्याला एकतर पर्यायी व्यवस्था करून ठेवावी लागणार आहे किंवा तो कॉल अटेंड करावा लागणार आहे. सो पर्सनल लाईफशी तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या घरातल्या एकदम महत्त्वाच्या फंक्शन्सना, फॅमिली फंक्शनला सुद्धा अटेंड राहता येत नाही. सो या सगळ्या गोष्टींची तुमची मानसिक तयारी आहे का. तुमचं जर आता एक मध्ये सर मी एक रिपोर्ट पाहिला होता की डॉक्टरांमध्ये सुद्धा 80% डॉक्टर जे आहेत ते अंडर स्ट्रेस आहेत. कारण कामाचं वर्कलोड एवढा आहे. सो इतका वर्कलोड आहे तर हे सगळं डेडिकेशननी करण्यासाठी तुमची मानसिकता आहे का. तर हे सगळं असेल तर मग मी म्हणतो की तुम्ही जाऊ शकता. अगदी बरोबर. बऱ्याच जणांचं मी जसं आपण स्टेटस म्हणतो तसं कुठेतरी ते डॉक्टर होणं सुद्धा स्टेटसशी जोडलेलं आहे. की अजून सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये त्या डॉक्टरला एक वेगळा स्टेटस सिम्बॉल आहे की तुम्ही डॉक्टर असला की लोक तुमच्याकडे आदराने बघतात. आणि सध्या मेडिकल एक असं फील्ड आहे, अजून तरी फ्युचरमध्ये मे बी चेंज होऊ शकतं, बट आत्ता तरी मेडिकल हे असं फील्ड आहे की जिथं लोक उपाशी मरत नाहीत. इंजिनिअरिंगमध्ये हा प्रॉब्लेम आहे. 80 ते 85% इंजिनियर आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा त्यांना म्हणावे तसे जॉब मिळत नाही आहेत. टेलिकॉलिंगचं काम करतात. अगदी बरोबर सर. बट मेडिकल फील्डमध्ये अजून आहे की ते अजून तरी ते उपाशी मरणार नाही आहेत अजून काही वर्ष तरी. सो तो एक कुठेतरी भाग असतो की पैसा चांगला मिळणार आहे, स्टेटस आहे, आणि त्या फक्त त्या गोष्टींकडे बघून तिकडे जाण्याचा भाग होतो. की जसं मी म्हणालो मी शिक्षक झालेलो, असं माझं पॅशन आहे शिकवणं. मी जेव्हा स्टेजवर जातो तर मी स्वतःला एक परफॉर्मर समजत असतो, एक आर्टिस्ट समजत असतो, आणि तो पुढचा माझा ऑडियन्स असतो. आणि मला त्यांना पुढचे 1.5 तास होल्ड करून ठेवायचं असतं. आणि त्यानंतर जो मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान असतं की हा टॉपिक मला कळला, किंवा एखादा जुना विद्यार्थी अचानक कुठेतरी बाजारात भेटतो आणि ओळखलात का सर म्हणतो, मी तुमच्या या बॅचला होतो, मी आत्ता हे. सर ते जे रिवॉर्ड आहे ना ते म्हणजे ते वेगळंच, ते पैशात मोजता येणार नाही. सो ते पॅशन असल्यामुळे या गोष्टी सगळ्या त्या होऊ शकतात आपल्यावर. सो तुम्हाला खरंच त्या फील्डमध्ये जाण्याचं पॅशन आहे का. तुम्हाला ते म्हणजे मी एक माझे चांगले काउन्सिलर आहेत मित्र, सिनियर काउन्सिलर आहेत. सो त्यांनी मला एक खूप छान सांगितलं होतं की डॉक्टर होण्यासाठी कोणती क्वालिटी असणं गरजेचं आहे. ते म्हणाले 2 क्वालिटी पाहिजेत. एक तर तुमचे आईबाबा डॉक्टर पाहिजेत, मग तुम्ही कसेही असाल आईबाबा तुम्हाला डॉक्टर करून देतील आणि हॉस्पिटल आहे, सेट प्रॅक्टिस आहेत होऊन. किंवा दुसरं ते म्हणाले तुम्ही कधी आपल्या आजी आजोबांची कधी सेवा केल्यात का म्हणले. त्या मुलांना प्रश्न विचारा. कधी त्यांचे पाय दाबलात का, कधी त्यांच्यासाठी काही गोष्टी केलात का. जर तुम्हाला ही सेवाभाव वृत्ती नसेल ना तर येऊ नका, तुम्ही या फील्डमध्ये येऊ नका. मला फार आवडलं त्यांचं उत्तर त्याचं. इन शॉर्ट मला जे तुम्ही बोललात त्याच्यातून हे समजलं की पालकांनी विचार करायची गरज आहे, मुलांनी विचार करायची गरज आहे की नीट ही सुरुवात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4-4.5 वर्ष तुम्हाला थेरॅटिकल काम करायचं, त्यानंतर प्रॅक्टिकल काम करायचं. 10 वर्षानंतर तुम्ही एलिजिबल डॉक्टर व्हाल. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला रात्री 2 वाजता 4 वाजता उठून सेवा करायची तुमची इच्छा असली पाहिजे. इन शॉर्ट तुम्ही नीट करतानाच तुमची नीट क्लासेसवाले लावू शकतात. प्रचंड फीज द्यायचे, त्यातनं पण प्रॉबिलिटी जर विचारात घेतली
तर 30 लाख मुलं अप्रोच करतायत नीटला, तर 29,50,000 विद्यार्थ्यांना ते मिळणारच नाहीये. पालकांनी फी भरायची आहे, मुलांनी 10-12 तास इन्व्हेस्ट करायचे, तरी सुद्धा ही मानसिकता ठेवायची आहे की नाही झालं तर दुसरं काहीतरी करायचं. सर आमच्या कोचिंग क्लासमधली मी आतली गोष्ट सांगतो सर. जेव्हा एखादा शिक्षक 10-15 वर्ष झालं शिकवतो ना, त्याला डे 1ला कळतं कोणता विद्यार्थी काय करू शकतो. अगदी बरोबर. डे 1ला आम्हाला 1 तास पुरेसा असतो एका चांगल्या शिक्षकाला. 1 तास विद्यार्थी आला ना, तो खरंच नीट निघेल का नाही आम्ही तेव्हा प्रेडिक्ट करू शकतो. आणि सुदैवाने आम्ही 10-15 वर्षात पाहिलेलं आहे, मोर दॅन 90% आमचं ॲक्युरेसी असते या विद्यार्थीने. फार क्वचित असतात एक्सेप्शन, तर सगळीकडेच असणार आहेत. आणि त्या बाबतीत जर असा एक्सेप्शनल मुलगा आम्ही सांगून सुद्धा केला तर आपण चुकल्याचा वेगळा आनंद असतो. चुकल्याचा आनंद असतो, सक्सेसफुल असतो. बट तो आनंद मुलं जास्त देत नाहीत आम्हाला, ती गोष्ट वेगळी. प्रॉबिलिटीज कमी आहे तर कसं काय देणार. अगदी बरोबर, किती मेहनत केली अगदी बरोबर, तरी सुद्धा त्याच्यापेक्षा पुढे असणारे विद्यार्थी जास्तच आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे हे पालकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की खरंच आपल्याला जेई नीट करायचं आहे का, खरंच आपल्या करण्यापेक्षा आपल्या मुलाला ते झेपेल का, हे फार गरजेचं आहे. जीईच्या पण क्लासेसची फी मोठी असते, खूप मोठी सर, लाखात सगळी फी. जीई केल्यानंतर इंजिनियर होणार, इंजिनियर झालं तर टेलिकॉलर व्हावं लागतं, हे पण माहिती असतं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री केली, एवढा सगळा अभ्यास केला, सगळं काही केलं, तरी सुद्धा तुम्हाला अपेक्षित जॉब मिळेल किंवा अपेक्षित उत्पन्न मिळेल, बरोबर, काही शाश्वती नाहीये. कारण जेई मध्ये कसं आहे सर, जेई मधून जेव्हा जेई ही नॅशनल लेवलची एक्झाम झाली, स्टेट लेवलला MST CET म्हणून एंट्रन्स एक्झाम असते, तर ह्या एंट्रन्स एक्झाम मधून जेव्हा आपण इंजिनिअरिंगला जातो तर इंजिनिअरिंगमध्ये सर कॉलेजेसचे कॅटेगरीज आहेत की नॅशनल लेवलची कॉलेजेस असू देत, त्याला Tier 1, Tier 2, Tier 3 कॉलेजेस म्हणतात. तर जेव्हा तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये घेतात तर तुमचा प्रोबॅबिलिटी जास्त आहे. अगेन मी म्हणत नाही की 100% तुमचं लाईफ करिअर सक्सेस सगळं सेट झालं, बट प्रोबॅबिलिटी तिथे जास्त आहे की चांगल्या कॉलेजेसमधून जर तुम्ही घेतला. जर लोअर लेवलच्या कॉलेजेसमधून जर तुम्ही इंजिनिअरिंग केला तर त्याचा काही उपयोग नाही. सर भारतामध्ये साधारण 12 ते 15 लाख इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडतात. हा आकडा सर US सारख्या स्टेटमध्ये टोटल ग्रॅज्युएट जेवढे बाहेर पडतात त्याहून जास्त आहे. बापरे. आणि यातले 85% इंजिनियर जे आहेत त्यांना म्हणावं तसा जॉब मिळत नाही, म्हणजे 15% जॉब अवेलेबल आहे. हां, तर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या पुण्याचंच बोलायचं झालं सर, पुण्यामध्ये सर साधारण 200च्या आसपास इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. बापरे. फक्त पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. सिटीमध्ये साधारण 40च्या आसपास कॉलेजेस आहेत. तुम्ही जिथे बसलेला आहात तिथून फक्त एक 10 किलोमीटरचा सर्कल काढा, त्यात तुम्हाला 15-20 इंजिनिअरिंग कॉलेजेस भेटतील. सो हल्ली इंजिनियर होणं ही खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. कारण इंजिनिअरिंगला तसं बघायला गेलं तर तुम्ही जस्ट 12वी पास झालात. बघा सर, पूर्वी फक्त 12वीच्या मार्कांवर ॲडमिशन होतं, त्यानंतर एंट्रन्स एक्झाम्स आल्या. एंट्रन्स एक्झाममध्ये मग त्यांनी काय केलं की 12वीच्या PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स जो सब्जेक्ट असतो त्यात 50%चा क्रायटेरिया ठेवला त्यांनी की 50% जर 12वीला बोर्डला असले या 3 विषयात तरच तुम्ही इलिजिबल झाला आणि मग तुमच्या एंट्रन्स एक्झामवर तुमचं ॲडमिशन होणार. आता हे मेजॉरिटी कॉलेजेस जे आहेत ते सगळे राजकारण्यांचे आहेत. सो जेव्हा त्यांना लक्षात आलं की या क्रायटेरियामधून सुद्धा जागा भरल्या जात नाही आहेत, तर त्यांनी तो 50%चा क्रायटेरिया 45% केला. आता तो क्रायटेरिया 45% आहे. सर मध्ये मी बातम्यांमध्ये ऐकलं की ह्याच्या पुढे जाऊन या इंजिनियर म्हणजे ह्या इंजिनिअरिंग कॉलेजचे जे हे सो कॉल्ड ओनर आहेत त्यांनी मध्ये पर्याय काढला होता की आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना सुद्धा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येईल का, अशावर त्यांचा एक विचार चालू होता. मग मध्ये एक 3 महिन्यांचा ब्रिज कोर्स तयार करायचा आणि त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन टाकायचं. बऱ्याच शिक्षण तज्ञांनी त्याला 90-95% तर फेल होणारच आहे. हा, त्यांना माहित आहे की या त्यांच्या फीज येतील, लोकांना आशा द्यायची की तुमचा मुलगा इंजिनियर आहे. सो हे खूप मोठ्या प्रमाणात सगळं चालू आहे. सो फक्त स्कॅम आहे असं म्हणू शकतो, अगदी म्हणू शकतो सर. आणि आपण एज्युकेटेड लोक अशा स्कॅमला बळी पडतोय, म्हणजे आपण एज्युकेटेड आहोत का याच्यावरती पण शंका घ्यायला पाहिजे. खरंच प्रश्न आहे. एज्युकेटेड असण्याचा खरा अर्थ होतो सर सत्सत विवेक बुद्धी वापरून सारासार अभ्यास करणं आणि जी परिस्थिती आहे त्याला स्वीकार करणं, हे फार महत्वाचं आहे. कुठेतरी आपल्या इगोला बाजूला ठेवून आपल्या विद्यार्थ्याचं खरं पोटेन्शियल, मार्केटमध्ये खरी काय नीड चालू आहे, या सगळ्यांचा अभ्यास करणं आणि मग त्या दृष्टीनं त्या करिअरची बांधणी करणं हे फार गरजेचं आहे. आणि शेवटी त्या मुलाची आवड ही फार महत्त्वाची ठरते सर. कारण बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे की हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जे कोचिंग क्लासमध्ये येणारा क्राऊड असतो ह्यातला बराचसा क्राऊड असतो जो मनाने तिथे आलेलाच नाही आहे.
आई वडिलांच्या प्रेशरने की तुला 80% पडल्यात 90% पडल्यात तू तिकडेच गेला पाहिजेस, नाही गेलास तर मग तुझं करिअरच नाही. बरोबर. आणि मग ते कुठेतरी ते मनातनं ती मुलं तिथे नसतातच. सो त्यासाठी जे मी म्हणालो 10-12 तास हार्डवर्किंग करण्याची तयारी पाहिजे. त्यांची मानसिकताच नाही अभ्यास करण्याची, तर मी कशी अपेक्षा करू एक शिक्षक म्हणून. भलेही मी कितीही चांगलं शिकवलं, मी आता माझी एक शिकवण्याची पद्धत आहे, मी एक्सपेरिमेंट करून फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न करतो. मुलांना लेक्चरला फार आवडतं, पण ते केल्यानंतर घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. पण तुमची मानसिकताच नाही आहे करण्याची, तर त्या लेक्चरचा तेवढा उपयोगच नाही आहे. तेच ना, एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट ट्रान्सफॉर्मेशन. करेक्ट. आयुष्य बदलायचं, ज्याचं त्यांनी जे शिकलंय ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याची ती इच्छा असली पाहिजे, तरच आयुष्य बदलेल किंवा त्याच्यामध्ये ते इम्प्रुव्हायझेशन होईल, अदरवाईज नाही होणार आहे. अगदी बरोबर. तर ते पालकांनी बघणं फार गरजेचं आहे. आणि आता ह्या सगळ्या ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये एवढे भरपूर पर्याय उपलब्ध झालेले आहेत करिअरचे वगैरे, त्याचा पण अभ्यास करणं आणि त्यातलं एक चांगलं करिअर निवडणं हे फार गरजेचं आहे. फक्त ट्रॅडिशनल कोर्सेसकडेच जाणं आणि त्यातच आपलं करिअर बघणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कसं आहे की ट्रॅडिशनलमध्ये तो क्राऊड पण तेवढा येतो. मी जसं म्हणालो, इंजिनिअरिंग ऑलरेडी सॅच्युरेटेड आहे, त्यात पुन्हा कॉम्प्युटर सायन्स ही ब्रांच पुन्हा सॅच्युरेटेड आहे. म्हणजे मी पुण्यातले काही कॉलेजेस असं ओळखतो की जिथे त्यांच्या बाकीच्या ब्रांचेस ओस पडलेले आहेत, मुलं मिळत नाही आहेत, पण कॉम्प्युटर सायन्सला ते डोनेशन घेतात कारण तशी डिमांड आहे. लोकांना कॉम्प्युटर सायन्सच पाहिजे, ते म्हणतात जास्त फी भरा. सो हा प्रकार होत आहे. सो पालकांनी हे सजगपणे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बरं, आता हे जे काही क्लासेस आहेत, आता तुमचा सिक्रेट प्रश्न आहे बघा, हे पालक लोकांची फसवणूक करतात असं नाही वाटत का? तुमचाही क्लास आहे, अगदी बरोबर, उत्तर द्या. पण मला तरी असं वाटतं की 99% चान्स आहे की तुमच्या मुलाला, किंवा 98% माझं कॅल्क्युलेशन चुकू शकतं, पर्सेंट चान्स आहे की हा मुलगा इंजिनियर होणार नाहीये, किंवा झाला तर त्याला चांगला जॉब नाही मिळणार आहे, किंवा हा डॉक्टर नाही होणार आहे, तरी सुद्धा एवढं क्लासेसचं पे आलंय. प्रत्येक जण सांगतोय की मी तुमच्या मुलाला डॉक्टर केल्याशिवाय थांबत नाही किंवा इंजिनियर केल्याशिवाय थांबत नाही. और याचं पण IPSC UPSC तो विषय आहे. मग ही लोक फसवणूक करतात असं नाही वाटत का? अगदी बरोबर सर. ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आता मी खरं तर माझ्या क्षेत्राशी रिलेटेड काय म्हणूया कटू सत्य जे आहेत त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझे बरेचसे सहकारी आहेत, ते या पॉडकास्ट नंतर मला बरेच त्यांच्या ओरडणं खावं लागणार आहे. जे काही तुम्ही सांगितलं त्याच्यावर मला तर वाटतं की हे लोक पण फसवणूकच करतात. अगदी बरोबर. आम्ही आमची मान आणून देतोय तुमच्याकडे, तुमची चुकच नाहीये, बट स्टील जर मला वाटतंय, मला माहित आहे हे सगळं, तर मी असं प्रखरशाने का नाही सांगू बाबा रे हे असं आहे. आणि सर एक शिक्षक म्हणून ते आमची पहिली जबाबदारी आहे. आणि मी खरं सांगतोय सर की मी जसं म्हणालो, सगळ्या कोचिंग क्लासवाल्यांना ॲडमिशनच्या वेळी माहीत असतं की या मुलाचं होणार आहे का नाही. त्याच्या आम्ही काही क्रायटेरियाज ठेवलेले असतात की आम्हाला लेक्चरच्या वेळी जाणवत असतं. एक 10-15 दिवस मी तर एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं, बट समजा अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तो 10 दिवस मुलगा बसला ना, त्यात कळून जाऊ शकतं की त्या मुलाला खरंच होणार आहे का नाही. आणि जर सर यामध्ये फ्रॉड होतो का, तर होतो हे ओळखण्याचं एक सगळ्यात चांगलं तुम्हाला एक्झाम्पल देतो. जो क्लासवाला, जो शिक्षक म्हणतो की मी गॅरंटी घेतो रिझल्टची, तो खोटं बोलतोय. बरोबर, खोटंच ना. कारण 29,50,000 लोकांना मिळणारच नाही, जिथं 30 लाख ऍडमिशन, 50,000 शीट्स आहेत, तिथे 29,50,000 मिळणार नाही. म्हणजे तू गॅरंटी घेतलं पाहिजे. तुझ्या क्लासमध्ये 50,000 किती असतील? कारण ही गॅरंटी घेणं शक्यच नाही आहे सर. कारण मी जसं म्हणालो, याला 10 ते 12 तासांचा हार्डवर्क गरजेचं लागतं. एक शिक्षक म्हणून मी किती वेळ आहे त्याच्यासोबत? मी 1 ते 2 तास त्याच्यासोबत आहे. बाकीचा 9 तास तो काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या 3 तासामध्ये मी नेहमी पालकांना म्हणतो की मी रिझल्टची गॅरंटी नाही घेणार, मी एफर्ट्स जे टाकणार आहे त्याची मी हमखास गॅरंटी केली की मी काय एफर्ट्स टाकणार. रिझल्टची यासाठी नाही, कारण त्या 3 तासाच्या परीक्षेच्या वेळी मी त्याच्यासोबत नाही आहे. त्या 3 तासामध्ये तो गडबडला, त्यामध्ये तो गोंधळला, त्याच्यामध्ये तो डिस्ट्रॅक्ट झाला, त्याचा ट्रू परफॉर्मन्स दाखवू शकला नाही, तर त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि सर हल्ली अशा होतं, स्पेशली कोविड नंतर मी पाहिलेलं आहे सर, अशा केसेस खूप मोठ्या प्रमाणात होतं. कारण ह्या मुलांना बाहेरच्या जगात जाण्याचं प्रमाण त्या कोविडमुळे थोडंसं कमी झालं होतं. मुलं इंट्रोवर्ट व्हायला लागली, प्रेशर पण होतं. बरोबर, तो गर्दीमध्ये तो जाण्याचं हेच नव्हतं. सो आम्ही कोचिंग क्लासवाले बऱ्याच वेळा असं होतं का, तर हो दुर्दैवाने ही काय म्हणा आमच्या क्षेत्राची ही हार्श रियालिटी आहे
की इथं मोठ्या प्रमाणात हे फसवणूक केली जाते, की अक्षरशः तुम्हाला ती प्रलोभन दाखवली जातात की ही अशी मुलं जो आमच्या इथं रिझल्ट दिसतो तर पुढच्या वेळी तुमच्या मुलाचा इथे असेल. त्या रिझल्टच्या बाबतीत पण मी सांगू इच्छितो सर की तुम्ही बऱ्याच वेळा हे न्यूजला पण पाहिला असाल, जो ऑल इंडिया फर्स्ट रँक येत असतो नीटमध्ये किंवा जेईचा, तर त्या एकाच मुलाचा फोटो जो आहे तो मल्टिपल क्लासवाले लावत असतात. आता माझ्या बरेचसे मित्र हे असे बरेच क्लासमध्ये आहेत. सो याच वर्षी जो ऑल इंडिया फर्स्ट रँक आलता तर त्याचा फोटो 3 ते 4 माझ्या क्लासच्या मित्रांनी, फॅकल्टी असल्यामुळे त्यांनी स्टेटसला ठेवला होता की आमच्या क्लासचा विद्यार्थी ऑल इंडिया फर्स्ट रँक आला. मी त्या तिघांच्या स्टेटसला क्रॉप केलं आणि माझा स्टेटस ठेवला आणि त्याच्या खाली लिहिलं की जर तुम्हाला सक्सेस मिळायचं असेल तर ॲटलिस्ट 3 क्लास लावावे लागतील आणि ते शिफ्टमध्येच करावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय तर तुम्हाला 3 क्लास मॅनेज करणं नाही होणार. सो रिझल्टकडे बघून खरंच तुम्हाला त्या क्लासकडे जायचं आहे का, तर हा एक मोठा प्रश्न आहे. इनफॅक्ट मी सर एक थोडंसं खूप बोल्ड स्टेटमेंट करेल की कदाचित काही शिक्षक माझ्या या स्टेटमेंटशी डिसॲग्री पण करतील. सर मी जसं म्हणालो यांच्या सक्सेसमध्ये आमचा जो रोल आहे सक्सेस किंवा फेल्युअर 10 ते 15% आहे. ओके. तर त्यामुळे मी कधीच असं म्हणू शकत नाही की माझे बरेचसे विद्यार्थी मी म्हणालो गव्हर्नमेंट MBBS मध्ये आहेत, मी अभिमानानं सांगतो, बट मी त्याच वेळी हे पण सांगतो की त्यात 90% हिस्सा त्यांचा आहे. त्या मुलांनी 14 तास 15 तास अभ्यास केलेला आहे, कारण त्यांच्या बॅचमध्ये अशी पण मुलं होती ज्यांना मी शिकवलेलं आहे ज्यांचं नाही झालं. बरोबर. जर मी त्यांच्या सक्सेसची क्रेडिबिलिटी घेत असेल तर त्यांच्या फेल्युअरची रिस्पॉन्सिबिलिटी पण मी घ्यायला पाहिजे. बट मी जसं म्हणाले त्या दोन्ही गोष्टी माझ्या हातात नाही आहेत. सो कोचिंग क्लासवाल्यांना सर हा फंडा माहीत आहे, कोचिंग क्लासवाल्यांना पण हे माहीत आहे, शाळांना पण माहीत नाही का मुलगाच जबाबदार आहे 90%. अगदी एवढ्या महागड्या फी देऊन कुठल्याही शाळेत ऍडमिशन घेताय, सिम्बॉल ऑफ स्टेटस करताय, क्लासेसवाल्यांबद्दल तुम्ही बोलताय. मला तर असं वाटतं की तुमचं काय मत आहे किंवा शाळा असताना क्लासेसची गरज काय? हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी स्वतः कोचिंग क्लासचा ओनर आहे, पण माझं एक वैयक्तिक मत आहे सर की कोचिंग क्लासची गरजच नसली पाहिजे. ओके. कारण सर एक आपण सिस्टीम केलेली आहे, शाळा कॉलेज नावाची एक एज्युकेशनल सिस्टीम केलेली आहे, तर त्याला पॅरलल पुन्हा कोचिंग क्लासची गरजच का भासते. याचा अर्थ असा आहे की मी एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे आणि पुन्हा मी घरी येऊन एका पर्सनल डॉक्टरला बोलवून त्याची ट्रीटमेंट घेत आहे. मग त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायचं म्हणजे तिथं माझा उपयोग होतोय का नाही त्याचा, त्या ट्रीटमेंट अशा 2 ट्रीटमेंटची का गरज भासते. जर माझ्या कॉलेजच्या शाळेतल्या शिक्षकांना जे परमनंट आहेत त्यांना 1.5 लाख रुपये पगार आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, तर त्यांची ती जबाबदारी नाही आहे का, या शाळा कॉलेजेसची जबाबदारी नाही आहे का की जर मुलांचं ॲडमिशन JEE नीटवरच होणार आहे तर आपली जबाबदारी आहे किंवा गव्हर्नमेंटनी ह्या शाळा कॉलेजेसमध्ये ते कंपल्शन केलं पाहिजे की JEE नीटचं कोचिंग तुम्ही शाळा कॉलेजेसमध्येच दिलं गेलं पाहिजे. दुर्दैवाने ते देत नाहीत म्हणून आमच्यासारख्यांची पोटं चालतात. मला तुमचं हे स्टेटमेंट खूप आवडलं किंवा हे जेन्युइन वाटलं की मुलाच्या सक्सेसमध्ये एका टीचरचा किंवा एका क्लासवाल्याचा जो सक्सेसमध्ये हिस्सा जो आहे तो 10 ते 15% आहे आणि बाकीचा पूर्ण त्याचा स्वतःचा आहे. अगदी कुठल्याही क्लासला असेल, कुठल्याही शाळेला असेल, त्याचं सक्सेस हे म्हणजे त्याच्या अभ्यासावरती, त्याच्या मेहनतीवरती 85 to 90% त्याचं आहे ते. आणि याच्यामध्ये फक्त त्याला दिशा दाखवायचं काम 10 ते 15% कोणताही कोचिंग क्लास करतोय किंवा शाळा करतोय. अगदी बरोबर. कारण ही जी सर टॉपची 5% किंवा 2-3%च मुलं म्हणतो, त्यांना X कोचिंग क्लासमधून उचलून Y कोचिंग क्लासमध्ये टाका किंवा Z कोचिंग क्लासमध्ये टाका, त्यांचा रिझल्ट सेम येणार आहे. आणि मी हे माझ्या अनुभवावरून पाहिलेलं आहे. ओके. म्हणून कोचिंग क्लासवाल्यांचा सगळा फोकस जो असतो ना सर, तो याच्यावर असतो की प्रत्येक बॅचचा क्रीम क्राऊड आपल्याकडे कसा येईल. कारण मी नेहमी म्हणतो, म्हणजे माझं एक स्टेटमेंट आहे सर की रिझल्ट जो आहे JEE नीटचा असू दे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा असू दे, तो शिक्षकामुळे किंवा कोचिंग क्लासमुळे येत नाही. हा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट काढणाऱ्या मुलांना आपल्या क्लासमध्ये घेऊन आल्यामुळे होतो. सो आमच्या पूर्ण कोचिंग क्लासची मार्केटिंगचा जो मेन फोकस असतो तो हा असतो की त्या बॅचचा रिझल्ट देणारा जो क्राऊड आहे त्याला आपल्या कोचिंग क्लासला कसं घेऊन यायचं. आपली मेहनत पण कमी, हा तो क्राऊड एकदा आला की थोडंसं चुकीचे शब्द वापरले जातात आमच्या फील्डमध्ये, पण आम्ही त्या मुलांना रँकर्स म्हणतो सर, जो 5% असतो, आणि बाकीच्या 95% मुलांना आम्ही बँकर्स म्हणतो. फायनान्स करतात. हा, ते 5% मुलं आमचा रिझल्ट आणणार आहेत आणि बाकीची 95% मुलं आमचे
क्लासला मोठं करणार आहे. आणि ते 5% आली की आम्हाला माहिती आहे ती 95% ऑटोमॅटिकली येतात. पुढच्या वर्षी आम्ही त्याच 5% मुलांचा रिझल्ट दाखवणार, पुढच्या वर्षी पुन्हा ती 95% आमच्याकडे येणार आहे. आणि मग या 5% किंवा अजून खरं तर 1-2%च म्हणूया, या मुलांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी भरपूर युक्त्या वापरल्या जातात. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आम्ही वापरतो आणि त्यातली खूप सुंदर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आमची असते ती म्हणजे स्कॉलरशिप एंट्रन्स एक्झाम. आता एंट्रन्स एक्झाम म्हटलं ना, पालकांना खूप असं कौतुक वाटतं आणि त्यात जर माझ्या मुलानं सक्सेस मिळाला 9वी-10वीला असताना विदाऊट एनी गायडन्स, तर ते फार त्यांना कौतुकाचं गोष्ट असतं. आणि मग त्यामध्ये कसं असतं की जसं मार्केटिंगमध्ये आपण सेल्स म्हणतो, सेल्स वाढवण्यासाठी आपण काय करतो मार्केटिंगमध्ये किंवा सेल्सच्या टीममध्ये डिस्काउंट देतो. डिस्काउंटमुळे कस्टमर जास्त करून अट्रॅक्ट होतो आणि ते कस्टमरला पण एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन असते की मला 10%, 20% डिस्काउंट मिळाला. याला सायकोलॉजिकली थोडंसं मॉडिफाय करून आम्ही कोचिंग क्लासवाल्यांनी त्याला स्कॉलरशिपचं एक गोंडस नाव दिलेलं आहे सर. ओके. तर आम्ही डिस्काउंट वर्ड वापरत नाही, कारण डिस्काउंट वर्ड वापरला की आम्ही सेल करतोय असं तो वाईब्स येतात, दिसतात. सो आम्ही तिथे शब्द वापरतो, आम्ही स्कॉलरशिप देतो. आम्ही एक गोंडस अशी एक एंट्रन्स एक्झाम घेतो, नॉमिनल असते, आम्हाला पण माहिती आहे त्यातून काही नसतं, त्यातून आम्हाला तो क्रीम क्राऊड घ्यायचा असतो. आणि मग त्या स्कॉलरशिप एक्झामचा कधी रिझल्ट पण आम्ही सांगत नाही, डायरेक्ट पालकांना फोन केला जातो किंवा बोलवून सांगितलं जातो, अभिनंदन, तुमच्या मुलाला 30%, 50% स्कॉलरशिप ऑफर झालेली आहे, ही इज एलिजिबल फॉर दी स्कॉलरशिप. तो एलिजिबल, ते पालकांना फार कौतुकाचं वाटतं सर. मग सर बाकीच्या मुलांना सर 3 लाख फीज आहे आणि माझ्या मुलाला 50% स्कॉलरशिप मिळत आहे, तर मी का त्या क्लासला जाऊ नये. आणि मी अजून 4 लोकांना सांगणार की बघा माझ्या मुलाला त्या अमक्या क्लासमध्ये 50% स्कॉलरशिप मिळाली. सो ते 1-2% मुलांना तेवढी स्कॉलरशिप दिली, तो क्राऊड आला की एखाद्या वर्गामध्ये सर समजा टॉपची 3 मुलं माझ्या क्लासमध्ये आली ह्याच्या स्कॉलरशिपच्या गाजरामुळे, तर बाकीचा क्राऊड ऑटोमॅटिकली येतो, कारण तो त्यांना फॉलो करणारच असतो. बरोबर. तर तो हुशार मुलगा त्या क्लासला जातो, तर आपल्याला पण गेलं पाहिजे. हुशार मुलगा हा पुस्तक वापरतो, आपल्याला पण पुस्तक वापरलं पाहिजे. अरे पण तो हुशार मुलगा 15 तास अभ्यास करतो, तुमचा आठवड्यात 15 तास अभ्यास होत नाही. हे पण पाहिलं पाहिजे ना. सिक्रेट तुम्ही ओपन करताय आणि खूप गरजेचं आहे. किती लोक जागे होतील मला माहित नाही, पण हा जो पॉडकास्ट जे कोणी पाहिल ते नक्कीच एक उघड्या डोळ्यांनी समाजाकडे किंवा सिस्टमकडे पाहायला शिकेल असं मला वाटतं. बघा, मला अजून एक गोष्ट मांडायची प्रकर्षाने. माझे बरेचसे नातेवाईक या स्कॅम मध्ये अडकलेत. मी प्रॉपर बिलॉंग करतो बीडवरून. बीडकडच्या आमच्या लोकांना काही IPS UPS अधिकाऱ्यांनी म्हणतो की असं काहीतरी स्वप्न दाखवलेत अगदी की ते उद्याच्याला जाऊन मोठे लाल दिव्याची गाडी घेऊनच फिरणार. आणि ही मुलं गावाकडून पुण्याला येतात, आई वडील अशिक्षित आहेत, पाहिजे तेवढे पैसे त्यांना पुरवतात. आणि मला वाटतं हे पुण्यामध्ये ते प्रयत्न करतात, नाही करतात, ते कितपत करतात ते माहीत नाही, बट ते करतही असतील प्रयत्न. आणि ते प्रयत्न करतात, एलिजिबिलिटी एज संपत नाही, बरोबर, तोपर्यंत करतात. आणि त्याच्यानंतर आई वडिलांच्या कष्टाची माती होते, त्याच्याही माती होते आयुष्याची, असं इतपत म्हणजे त्यांचं आयुष्यच बरबाद आहे. खरं आहे, एवढी वाईट परिस्थिती आहे. याच्यावरती काय म्हणाल तुम्ही? अगदी बरोबर. 11वी-12वी मध्ये आमच्या JEE नीटच्या कोचिंग क्लासवाल्यांनी एक फिल्टर लावलेला आहे लोकांकडनं पैसे घेण्याचा. त्यातून जो कोण उरतो त्याला मग पुढे MPSC UPSC वाले आपल्या गाळामध्ये पकडतात. बघ कारण तो तर अजिबातच इलिजिबल नाही असं म्हणूयात की ज्याला जी जमत नाहीये, ज्याला नीट जमत नाहीये किंवा नाही. अगदी अगदी अगदी. आणि मग तो एकदमच सामान्य अभ्यास करणारा व्यक्ती आहे, मुलगा आहे असं म्हणूयात. तिथं JEE नीटला तरी तर सर मुलाला पण थोडीशी कल्पना असते की इथं पोटेन्शियल असल्या अभ्यास करावा, पोटेन्शियल असल्याशिवाय गोष्टी होणार नाही आहेत. म्हणजे तुमचं स्वतःचं पिंड तसं पाहिजे, तुमची स्वतःचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग पाहिजे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्याशिवाय होणार नाही याची कुठेतरी कल्पना असते. ह्या MPSC UPSCच्या गेममध्ये तर त्याची पण गरज नाही आहे, कारण ती छोटी छोटी अशी उदाहरणं आहेत ना, ती एवढी हायलाईट केलेली आहेत की आमका मुलगा 10वी मध्ये 40% पडणारा 12वी मध्ये 50% होता, आणि मग तो एखाद्या 500 मुलांच्या कोचिंग क्लासच्या स्टेजवरती उभा राहून सांगतो मी 12वी चिट्ट्यांनी पास झालो आणि मी ग्रॅज्युएशन असं केलं आणि आज मी PSI झालेलो आहे, आज माझी राज्यसेवा निघाली. तर मुलांना वाटतं अरे हा होऊ शकतो तर मी पण होऊ शकतो. बरोबर. पण तुम्ही म्हणालात तसं हे अगदी होतं की अक्षरशः स्वतःचं एज बार होईपर्यंत, जोपर्यंत वयोमर्यादा पूर्ण होत नाही तोपर्यंत अभ्यास करण्यात अटेम्प्ट करत. कारण मी या हॉस्टेल लाईफमध्ये सर राहिलेलो आहे, बरीच वर्षे इथं राहिलेलो आहे. या मुलांना पण मी शिकवलेलं आहे, यांना
त्याचबरोबर हे सगळं मी पाहिलेलं आहे. हॉस्टेल लाईफ, हे यांचे अभ्यासिका, यांचे क्लासेस. सर इथे खूप गमतीशीर ट्रेंड असतो. ग्रामीण भागातून येणारा क्राऊड आहे ना, पहिल्यांदा इथल्या मोठ्या कोचिंग क्लासमध्ये क्लास लावतो, 1 वर्ष क्लास लावतो. त्यात त्याला रिअलाईज होते की अरे क्लासनी रिझल्ट निघत नाही, सेल्फ स्टडीने निघतं. आणि मग तो पुढची काही वर्ष तिथल्या अभ्यासिकेमध्ये सेल्फ स्टडी करत राहतो. तो जेव्हा त्याचा ज्युनियर येतो ना, त्याला पण हाच सल्ला देतो, अरे क्लासनी काय होणार नाही, सेल्फ स्टडीनेच होणार आहे. तरी तो ज्युनियर क्लास लावतो पहिला, आणि 1 वर्षांनी क्लास झाला की अभ्यासिकेमध्ये येतो आणि पुढच्या ज्युनियरला हाच सल्ला देतो. आणि तिथे मी तो प्रकार पाहिलेला आहे सर, की म्हणजे क्लासमधनं पासआउट होऊन 5, 7, 8 वर्षानंतर, 7-8 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्या मुलाचा जरी रिझल्ट आला तरी तो कोचिंग क्लासवाला स्वतःचा रिझल्ट म्हणून दाखवतो, त्याचा मोठा सत्कार, जंगी सत्कार करतो. आणि त्याच्यामुळे तिथे सुद्धा या कोचिंग क्लासमध्ये शेकडो हजारोच्या ह्याच्यामध्ये संख्येने विद्यार्थी येत असतात. सो तिथे सुद्धा मला तीच गोष्ट जाणवली की तिथं तुमचा जो काही रिझल्ट येणार आहे तो पूर्णपणे तुमच्या सेल्फ स्टडीवरतीच असतो. बट तिथे मुलांनी ती जाणीव घरातल्यांची करणं फार गरजेचं आहे. की अक्षरशः मी सर पाहिलेलं आहे माझे हॉस्टेलमधल्या मुलांमध्ये की आईवडिलांनी शेतीवरचं कर्ज काढून, शेती गहाण ठेवून या मुलांना खर्चासाठी पैसे दिलेले आहेत. आणि त्या क्राऊडमधला सर 70-80% क्राऊड जो आहे तो म्हणावं तितका सिरियसच नाही. त्यांची एक रोजचं एक रुटीन असतं, उठायचं, नाश्ता पाणी करायचा, अभ्यासिकेला जायचं, मग पुन्हा नाश्त्याची वेळ होते, पुन्हा मग बाहेर यायचं, मग अभ्यासिकेत जाणं, मग पुन्हा दुपारी जेवण्यासाठी थोडा गॅप घ्यायचा, पुन्हा 4-5 वाजता चहा नाश्त्याचा ब्रेक असतो. सो असं वाटतं की आपलं खूप छान रुटीन चालू आहे. आणि मग ते चहावरती त्यांची चाय पे चर्चा चालू असते, जागतिक घडामोडींवर खूप मस्त चर्चा असते त्यांची. बट एक शिक्षक म्हणून मला तिथे पण जाणवलेलं होतं की यातल्या किती जणांचं होऊ शकतं. तिथे तर सर प्रोबॅबिलिटी अजून भयंकर आहे. म्हणजे इथे किमान आम्ही काही मुलांबद्दल JEE नीटला सांगू तरी शकतो की ह्या मुलाचे चान्सेस आहेत. तिथे सर असा प्रॉब्लेम आहे की तिथे तर सीट्स अजून भयंकर कमी आहेत. आणि त्याच्यामुळे तिथे तर खूपच भयंकर कॉम्पिटिशन आहे. सो तिथे तर म्हणजे विद्यार्थ्यांना माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्हाला खरंच करायचं ना MPSC UPSC, 2 वर्ष डेडिकेशननी द्या, 2 वर्ष द्या. आणि मानसिकता असू की 2 वर्षानंतर जर नाही झालं तर माझा बॅकअप प्लॅन पाहिजे. 2 वर्षानंतर द्या. त्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशनवर बॅकअप प्लॅन आहे त्याच्यावर काम करा, जॉब करा किंवा काय बिझनेस करणार असाल तो करा, अटेम्प्ट देत राहा. पण 2 ते 3 जास्तीत जास्त 3 वर्षानंतर तिथे आपला वेळ घालवणं हे काही वेडेपणाचंच ठरेल. पालकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरांनी खूप डोळे उघडणार, अंजन घालणार माहिती इथं दिलेली आहे की तुमचा मुलगा UPSC करतोय, MPSC करतोय, जर तो 2 ते 3 वर्षात 3 वर्षाच्या अटेम्प्टमध्ये तो पास करत नाहीये तर पैसे द्यायचे बंद करा. अगदी बरोबर. त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. अदरवाईज तोही फर्स्ट एड आणि तुम्हीही फर्स्ट एड. मी कितीतरी मुलांना पाहिलं सर, व्यसनी झाले त्याच्या. अगदी. कारण ते 4-5 अटेम्प्ट झालेले, ते वय संपत आलेलं आहे, लग्न होत नाही, घरची परिस्थिती, घरचे पैसे द्यायला नाही म्हणतायत, त्याला ट्रेस येते, टेन्शन येतं, हा तंबाखू खातोय, सिगारेट ओढतोय, कुठंतरी नको ती व्यसन करतोय, असे प्रकार नाहीत. खरं आयुष्याचीच बरबादी केली आहे. सो कुठं थांबायचं हे जर कळलं तर ते योग्य ठरेल. मी मुलांना सर नेहमी म्हणतो की समजा त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर 1% किंवा <1% आपण म्हणूया की तुमचे सक्सेसचे चान्सेस आहेत, तर तुम्ही असं विचार करून, म्हणजे काय होतं की मोटिवेशनल माणूस काय म्हणतो की तुला तर एकाच सीटची गरज आहे, तुला कुठे लाखो सीट्स आणि तुला एकच सीट हवे. मी उलट्या पद्धतीने विचार करायला सांगतो मुलांना. मी मुलांना म्हणतो की 1% सक्सेस रेशो आहे ना, तुला डे 1ला क्लिअर पाहिजे की 99% तू हरणार आहेस. हो. ही मानसिकता घेऊन जेव्हा तू 100% देणार आहेस ना, तर ते 100% दिलेले पण चांगलं त्याचं फळ मिळणार आहे आणि त्यामुळे डिप्रेशन नाही येणार. आणि आपण प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणार की जसं मी म्हणालो 2-3 वर्ष दिला झालं, चांगली गोष्ट आहे. त्याची तयारी तुम्ही जर 12वी पासून करत असाल तर तुमच्याकडे अजून वेळ मिळेल, कारण ग्रॅज्युएशनची 3 वर्ष त्याच्यामध्ये ऍड होतील. बट त्यानंतर कमवणं फार गरजेचं आहे, कारण त्यात तुम्ही रिअलिस्टिक राहणं फार गरजेचं. नाही राहिला तर आयुष्याची वाट लागणार, अगदी वाट लागणार आहे आणि पुढं म्हणजे सगळा अंधारच आहे. अगदी रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन किंवा 2-3 वर्षात 99% फेलियरचा चान्स आहे, हे पहिले एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटलं खूपच छान सर. एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं, मुलांना विषय शिकवले पाहिजेत का अजून काही शिकवलं पाहिजे?
विषय तर शिकवलेच पाहिजेत, तो काळाची गरज आहे, पण तो टेक्निकल पार्ट आहे. जसं माझ्या क्लासचं नाव आहे L2L, त्याचा लॉंग फॉर्म आहे लर्न टू लर्न अकॅडमी. तर त्याचा अर्थच ॲक्च्युली आम्ही असा ठेवलेला आहे की शिकणं तर होणारच आहे, पण शिकायचं कसं हे शिकूया. वा. कारण शिकायचं कसं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कोणताही विषय शिकू शकता. कारण प्रत्येक विषयाची शिकण्याची एक पद्धत असते, प्रत्येक एक्झामची त्याला क्रॅक करण्याची एक पद्धत असते. ती जर तुम्हाला शिकता आली, ती क्रॅक करता आली तर गोष्टी खूप सोप्या होणार आहेत. म्हणजे तुमचा क्लास शिकायचं कसं हे शिकवतो आणि विषयही शिकवतो. अगदी बरोबर. कारण शिकायचं कसं हे शिकणं तुम्हाला आयुष्यात फार गरजेचं आहे. कारण 4 वर्षाची डिग्री घेतली आणि मी जॉब घेतला म्हणजे माझं शिकणं थांबलं असं नाही आहे. आत्ताच्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली शिकत राहायचं आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, तुमच्या फील्डमध्ये नवीन नवीन गोष्टी येत जाणार आहेत. तुम्ही मेडिकलमध्ये असाल किंवा इंजिनिअरिंगमध्ये असाल, नवीन नवीन गोष्टी येत राहणार. तुम्हाला कंटिन्युअसली शिकत राहावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या लर्निंगमध्ये तो कायम ठेवावा लागणार आहे. त्याशिवाय म्हणजे तो अर्निंग आणि लर्निंग हे दोन्ही तुमचं पॅरललच जाणार आहे आयुष्यभर. तुम्ही लर्निंग थांबवला की अर्निंगला पण तुमच्या क्वेश्चन मार्क येणारच आहे. बघा, याच्या तुम्ही जे काही सांगताय या सगळ्या फील्डमध्ये खूप सारी चर्चा करण्यासारखी आहे. बरोबर. वेळेची मर्यादा पण आपल्याला पाळावी लागते. मी असं विचारेल की समजा माझा मुलगा आहे किंवा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याला आता नीट द्यायची आहे किंवा जी द्यायची आहे, तर काय मी जर त्याला तुमच्याकडे घेऊन आलो तर काय तुम्ही मार्गदर्शन करू शकाल ही तो एलिजिबल आहे किंवा नाही आहे असं तुम्ही स्पष्ट सांगू शकाल मला? अगदी बरोबर सर. हे दरवर्षी मी अशा बऱ्याच पालकांना सांगत असतो. काही पालक त्यातले नाराज पण होतात की हे असं कसं म्हणतात, माझा मुलगा 90%चा आहे आणि हे म्हणतात की त्याच्याकडनं होणार नाही, केलं तर सगळ्यांबरोबर होतं, हार्डवर्क करण्याची गरज आहे. पण सर शेवटी तो आमचा अनुभवाचाच बोल असतात ते. तर सर तुम्ही अशा एखाद्या तज्ज्ञ शिक्षकाकडून सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता, तो तुम्हाला सांगू शकतो. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा सर अशा टेस्ट पण येत असतात, करिअरशी रिलेटेड टेस्ट असतात. तर त्या टेस्ट पण तुम्ही दिल्या तर त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या ॲबिलिटीज चेक केल्या जातात. तुमची मॅथमॅटिकल ॲबिलिटी आहे, तुमचा IQ, EQ, ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये चेक केल्या जातात. आणि तेव्हा एक काउन्सिलर जो असतो ना, तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे गाईड करतो की तुमच्या मुलामध्ये हे पोटेन्शियल आहेत, तर त्यानुसार हे करिअर चांगले असू शकतात. या करिअरसाठी त्याचं पोटेन्शियल मॅच होत नाही आहे. अगेन मी जसं म्हणालो, हे काय काळ्या दगडावरची रेग नाही की त्यांनी बोललं म्हणजे त्यात करिअरच नाही होणार. एखाद्या मुलाचं खरंच पॅशन असेल तर तो या गोष्टीला 90% प्रॉबिलिटी की तसं नाही म्हणलं नाही होणार. 10% प्रॉबिलिटी आहे. जसं मी त्या बाबतीत एक नेहमी म्हणतो की आमची 90% जी प्रोबॅबिलिटी आहे की आम्ही जे बोललोय त्या पद्धतीने होतो, हे 10% जो क्राऊड आहे ना सर, जो आम्हाला खोटा ठरवतो, तर मी त्याचा पण अभ्यास केला की कोण खोटं ठरवतं. तर मी ऑब्झर्व केले की ज्याची सटकते ना तोच मला खोटं ठरवतं. आणि त्याचा पण मी अभ्यास केला की कुणाकुणाची सटकते. तर एक तर सगळ्यात पहिला सटकते ज्याला आई वडिलांच्या कष्टाची जाण झाली, तो मुलगा खरंच सिरियस होऊ शकतो आणि माझे बोल चुकीचे ठरवून तो सक्सेस मिळू शकतो. अगदी. दुसरा एक मी क्राऊड पाहिला की ज्याला काय म्हणूया की थोडीशी इगोवर घेतला त्यांना. इगो हर्ट झाला की मला होणार नाही असं कसं काय म्हणाले, आता यांना खोटं ठरवूनच दाखवतो. सो भली त्यावेळी त्या मुलासाठी मी विलन असतो, पण मला तो विलनचा रोल आवडतो. जर त्याचं भलं होणार असेल तर तो विलनचा रोल आवडतो मला. आणि तिसरं एक थोडंसं गमतीशीर आहे की तुमचा जर ब्रेकअप झाला असेल ना सर, तिथे पण माझ्याकडे अशी पण उदाहरणं आहेत की त्यावेळी पश्चाताप करायला लावणार, ठुकरा के मेळा. सो अशा केसमध्ये सुद्धा काही वेळा मुलं माझ्या कॅल्क्युलेशनला थोडंसं चुकीचं ठरवतात. पण पहिल्या केसमध्ये ठरवावं अशी माझी मनापासून इच्छा आहे की आई वडिलांची ती जाण ठेवली पाहिजे आणि कष्टाची जाण. कारण शेवटी टॅलेंट जे आहे ते आपल्या हातात नाही आहे सर, बट हार्ड वर्किंग आपल्या. तरी पण तुम्ही लाईक सोपं करून सांगितलं 3. बघा, तुमच्या मुलं तुमच्या कष्टाची जाणीव ठेवतात का? जर तुम्ही समजा तुमच्याकडे समजा एखादा पालक आला त्यांनी विचारलं माझा मुलगा करू शकतो का नाही करू शकतो, तुम्ही नाही सांगितलं, ठीक, बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्हाला माझ्याकडे हे अनालिसिस करायला आहे की याला माझ्या कष्टाची जाण आहे का, माझ्या मुलाला
दुसरं काय की त्याचा इगो हर्ट झाला पाहिजे, 4 दिवस झोपत नाही पाहिजे, कसं काय मला म्हणलं मी कसं काय झाला तर कंटिन्यू करू. आणि तिसरा ब्रेकअप आई बाबांना माहित असू शकत नाही, पण तो बघूयात काय असते. त्या केसमध्ये पण मी पाहिलेलं आहे सर की म्हणजे माझ्या बॅचच मला आठवतं, आमच्या बॅचचा जो शाळेत पहिला येणारा मुलगा होता तो त्या जर्नीमधूनच पहिला आला होता. पण आई वडिलांची जाणीव ते ठेवणं. मी बऱ्याच वेळा मुलांना म्हणतो की समजा तुम्हाला आवडत नाही ना अभ्यास करायला, तुम्हाला फिजिक्स आवडत नाही ना, इट्स ओके. बऱ्याच गोष्टी अशा असणार आहेत की ज्या आपल्याला आवडणार नाहीत पण कराव्या लागणार आहेत. त्यावेळी तेवढंच एक लक्षात ठेवा, ज्या आई वडिलांनी तुम्हाला इथं ठेवलेलं आहे ना, जे आई वडील तुमचा सगळा खर्च बघतात, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांच्यासाठी म्हणून करा. त्यांच्या डोळ्यात जी चमक येणार आहे की तुमचा रिझल्ट पाहिल्यानंतर, तुमचा सक्सेस पाहिल्यानंतर, तो एक वेगळा आनंद असतो. सो त्या आनंदासाठी तरी किमान करा. तुमच्यासाठी राहू दे, तुमचं अजून काहीच नाही आहे. सो या मुलांना मी नेहमी म्हणतो की तुमचा अपमान होत नसतो, कारण अजून मानच तुमचा झालेला नाही तर तुमचा अपमानच नाही होणार अजून तरी. सर, शेवटचा प्रश्न, आई वडिलांना, पालकांना काय संदेश द्याल किंवा मुलांना काय संदेश द्याल? दोघांनाही काही संदेश देत आहे या पॉडकास्टमध्ये? पालकांना हाच संदेश देऊ इच्छितो की डेफिनेटली मुलांना आपल्या चांगलं करावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते, पण त्याचबरोबर आपल्या मुलाची कॅपॅसिटी ओळखणं, त्याच्या आवडीनिवडी ओळखणं आणि ह्या गोष्टींना धरून त्याच्या करिअरची निवड किंवा त्या पद्धतीनं प्लॅनिंग करणं हे फार गरजेचं आहे. आपण डेफिनेटली प्रेशर थोडंसं दिलंच पाहिजे. टीनेजर मुलं आहेत, बट ते प्रेशरमुळे त्या मुलगा अतिपणमुळे त्याला त्रास तर होत नाही ना, हे पण बघितलं पाहिजे. आणि मुलांसाठी तर मी हेच म्हणेल की डिस्ट्रॅक्शन आणि बाकीच्या गोष्टी तर राहणारच आहेत, पण आई वडिलांची जाणीव ही एक असा तुम्हाला एक इंटरनल बूस्टर असणार आहे की जो तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगलं करण्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. डिस्ट्रॅक्शनच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो मुलांना की त्या काही वर्षांसाठी तुमचा स्मार्टफोन घरी सरेंडर करा, कारण मी जेवढे सक्सेसफुल किंवा मुलं पाहिलेली आहेत ज्यांचा स्कोर चांगला आलेला आहे, त्यातल्या मेजॉरिटी मुलांकडे सर स्मार्टफोन नव्हता. म्हणजे या पिरियडमध्ये सुद्धा ही मुलं छोट्या फोनवरच अभ्यास करणं फार महत्त्वाचं, कारण तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टींपासून कटआउट होणं फार गरजेचं आहे. तुमचा मित्रमंडळी, तुमच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी, या सगळ्यातून तुम्ही जेव्हा बाहेर पडणार आहात काही वर्षांसाठी, कारण तो तप आहे सर. सो तेवढा तुम्ही डेडिकेशन दिलात तर मग त्या पर्टिक्युलर एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस खरंच चांगले आहेत. आणि आमच्यासारखे जेव्हा टीचर तुम्हाला सांगतात की त्या फील्डमध्ये खरंच होऊ शकतं तर तुमचा 100% द्याच. समजा आम्ही म्हणत असेल की होण्याचे चान्सेस, मी खरं तर 100% नाही होणार असं कधीच मी म्हणत नाही सर, पण मी चान्सेस कमी आहेत असं म्हणतो. पण समजा तरीसुद्धा तुम्हाला एक चान्स घ्यायचा असेल तर मग त्या केसमध्ये प्लॅन बी, प्लॅन सी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्या मुलांनी किमान एवढं बघितलं पाहिजे की आपण 100% तर देतोय का नाही. आपल्या आई वडिलांचे लाखो रुपये तिथे घालतोय, तर त्याची जाण मुलांनी फक्त ठेवणं फार गरजेचं आहे. मला जो संदेश मिळाला तो फार मला आवडला की माझा मुलगा आहे किंवा कोणाच आहे, जर तो स्मार्टफोन पासून डिटॅच ठेवू शकतो स्वतःला तर मात्र तो पुढे जाऊ शकतो. आणि जर तो मित्रांपासून, स्मार्टफोन पासून म्हणजे जे काही डिस्ट्रॅक्शन त्याच्यापासून तुला लांब नाही जायचं, त्याला त्याच्या मित्रांपासून लांब नाही जायचं, डिस्ट्रॅक्शनच आहे. डिस्ट्रॅक्शन तो सोडू शकत नसेल तर त्याचे सक्सेसचे चान्सेस सुरुवातीलाच शून्य आहे. खरं आहे. मला जो संदेश मिळाला अगदी तर मला वाटतं पालकांना हा मिळाला असेल. सो आज तुम्ही इथं आलात, खूप सारे अंजन आमच्या डोळ्यात घातले किंवा डोळे उघडणारा पॉडकास्ट आहे हा. जो कोणी हा पॉडकास्ट पाहिल त्याला नक्कीच हा बेनिफिट होईल. मी असं श्रोत्यांना सगळ्यांना विनंती करेल की ज्यांच्या घरामध्ये मुलं शिक्षणात, उच्च शिक्षणाच्या मार्गावरती आहेत, कोणाला इंजिनिअरिंग करायचं, कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला UPSC MPSC द्यायचंय, अशा पालकांना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. तुम्हाला या पॉडकास्टमधल्या कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वपूर्ण वाटल्या त्या खाली तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाका, जेणेकरून पॉडकास्ट पूर्ण नाही पाहणारी लोक कमेंट वाचताना ते वाचतील आणि याच्यामध्ये असं काहीतरी होतं म्हणून ते पाहतील. खरं तर हा मला असं वाटतं की उद्याच्याला जी मुलं ऐकतात तेही पालक होणार आहेत. जे पालक आहेत त्यांना आज निर्णय घ्यायचे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
आणि जो काही बाजार मांडलाय या शिक्षण व्यवस्थेचा, याच्यावरती सरांनी जी परखड मतं मांडली, त्यासाठी तर सर मी तुम्हाला सॅल्यूट करतो की एवढ्या परखडपणे तुम्ही बोलला ते क्लासेस असताना सुद्धा. आणि मला हे तुमचं फार आवडलं की मला कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करायचं नाहीये किंवा तुम्ही माझ्या याच्याबद्दल काही सांगू नका, मला जस्ट समोर यायचं आहे आणि लोकांना, समाजाला एक दिशा द्यायची आहे. मला वाटतं अंधारात चालणारा जो समाज आहे, एक रिअल हिरो, त्याला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि गणेश सर तुम्ही त्यापैकी एक आहात. आणि तुम्ही आज या पॉडकास्टवरती येऊन आमचंही, म्हणजे आमच्या प्लॅटफॉर्मचंही खरं तर कौतुक किंवा काय म्हणता येईल रिस्पेक्ट केलेलं आहे. तर त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर.